हॅलो नमस्कार, ब्युटी विथ आद्यामध्ये तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत। तर मी ते साडी नेसून घेतलेली आहे कारण मी इथे शेअर करते आहे तुमच्यासोबत रक्षाबंधन जो येणारा सण आहे, त्याचबरोबर गौरी गणपती सुद्धा येणार आहे। तर हा झटपट होणारा मेकअप लुक आहे, तोही एकदम कमी मेकअप प्रोडक्टमध्ये। तर हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता मी आता साडी वेअर करून घेतले। मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवू शकत नाही आता सध्या, कारण माझ्याकडे ठीक आहे मी बघू आपण, बट तुम्ही कनेक्ट रहा। तर आता आपल्याला झटपट मेकअप करायचा आहे, तर मी तुम्हाला दाखवते आता घड्याळीमध्ये किती वाजले तेही तुम्हाला दाखवते। एकदम झटपट होणारा हा लुक आहे, कारण गौरी गणपती असते तेव्हा आपल्याला खूप कमी वेळ मिळतो। एक 5 मिनिटं जरी आपण कोणाला म्हटलं मला 5 मिनिट द्या, तर कोणीही आपल्याला 5 मिनिटं देत नाही। आवरलं का असं आपल्याला बोलत असतात आणि आपल्याला लवकर निघायचं असतं। सो चला जास्त वेळ न करता सुरू करूया आपण आपला मेकअप लुक। तर तुम्ही बघू शकता घड्याळात वाजलेले आहे 5, बरोबर 5 झालेले आहे आणि आता आपण आपला मेकअप लुक स्टार्ट करत आहोत। तर गाईज आज आहे 4 ऑगस्ट आणि आजच मी ठरवलं तुम्हाला व्हिडिओ द्यायचाच आहे, कारण मी वर्किंग वुमन आहे, मी घरी नसते आणि तुम्हाला माहितीच आहे आपला व्हिडिओ दर संडेला 5 वाजता आपल्या चॅनलवर येत असतो, कधीतरी 5:30ला असा येतो, पण आजही लेटच होणार आहे। पण आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला व्हिडिओ नक्कीच मिळून जाईल, कारण मी इथे माझा स्वतःचा वॉइस आता यूज करते आहे। तर थोडंसं माझ्या मुलीचा वॉइस वगैरे येईल तर त्याला इग्नोर करा प्लीज, मनापासून म्हणजे मी विनंती करते तुम्हाला। चला तर मग स्टार्ट करूया। चेहरा छान वॉश करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मी लावते डायरेक्ट मॉइश्चरायझर। जे मॉइश्चरायझर तुम्ही वापरता तेच लावायचं आहे। मॉइश्चरायझर छान आपल्या त्वचेमध्ये मुरजू द्यायचा आहे। 1-2 सेकंद आपल्याला थांबायचं आहे। त्यानंतर मी अप्लाय करणार आहे सनस्क्रीन अगदी थोड्याशा अमाऊंटमध्ये आपण घेऊया। तर एवढ्याशा अमाऊंटमध्ये मी लोटसची सनस्क्रीन घेतलेली आहे, तुम्ही जो सनस्क्रीन यूज करता ती घेऊ शकता। सनस्क्रीन लावून झालेले आहे, आणखी 1-2 मिनिट थांबायचं आहे। आपण चेहऱ्याला प्रायमर वगैरे काही लावलेलं नाहीये। तर आपली आता नेक्स्ट स्टेप आहे फाउंडेशन। जर तुमच्याकडे फाउंडेशन असेल तर फाउंडेशन लावू शकता, पण मी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ज्यांना मेकअपही येत नाही अशी सुद्धा मेकअप करू शकते। तर तुम्हाला इथे पॉन्ड्स बीबी ही क्रीम असेल तर ही यूज करायची आहे, किंवा मग सीसी क्रीम। तर मी आता सध्या सीसी क्रीम घेते, कारण आपल्याला बाहेर जायचं आहे आणि थोडंसं आपला लुक जो आहे तो छान दिसायला हवा, त्यामुळे कव्हरेजही छान येतं सीसी क्रीममुळे। तर इथे मी सीसी क्रीम आता यूज करणार आहे। डॉट मध्ये असे सगळीकडे लावून घ्यायचे आहे व्यवस्थित, डोळ्याच्या खाली वगैरे, कारण आपली स्किन जी आहे ती अनइवन असते। इंडियन स्किन टोन आपला आहे, सगळ्यांचीच असते। कुणाकुणाची झोपेमुळे वगैरे असे डार्क सर्कल आलेले असतात। सीसी क्रीम आपली लावून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। सीसी क्रीम लावल्यामुळे काय होतं, किंवा एखादं आपण फाउंडेशन लावत असेल तर फाउंडेशन लावून झाल्यानंतर किंवा सीसी क्रीम अप्लाय केल्याच्या नंतर आपला चेहरा जो आहे तो थोडा फ्लॅट दिसायला लागतो। तर आपल्याला स्किनवर थोडं ऑइल वगैरे येऊ नये, किंवा त्याची जी लेअर आहे ती व्यवस्थित, आपला जो मेकअप आहे तो उठावदार दिसावा, त्यासाठी आपण त्याला कॉम्पॅक्ट पावडरने सेट करून घेऊया। माझ्याकडे लॅक्मेचं आहे कॉम्पॅक्ट पावडर, ते मी घेते आणि त्याने सेट करून घेते। हे लॅक्मेचं मी घेतलेलं आहे, छान डॅब करून घ्यायचं आहे। गळ्याचा भाग आणि कानाचा भाग मेकअप करत असताना कधीच सोडायचा नाहीये, तिथे सुद्धा कव्हरेज मेकअपचं असायलाच हवं, नाहीतर मग चेहरा वेगळा, मान वेगळा आणि कान वेगळा असं होईल। तर आपलं कॉम्पॅक्ट पावडर लावून झालेलं आहे, सेट झालेला आहे व्यवस्थित। तोपर्यंत मी ओठांना घेते मॉइस्ट करून। हा लिप बाम आहे, तर हिमालयाचा लिप बाम आहे।
घेते काजळ. काजळ मी थोडंसं लावलेलंच आहे, कारण मी सकाळी काजळ लावतेच. जेव्हाही माझी आंघोळ वगैरे झाली तेव्हा मी काजळ स्किप नाही करत, काजळ पण मी लावतेच. तर काजळ आपण इथे अप्लाय करून घेऊया. वरच्या वॉटर लाईनला सुद्धा अप्लाय करून घ्यायचं आहे. कारण आपण मस्कारा लावणार नाही आहोत. त्यानंतर एक लिपस्टिक घेतलेली आहे. लिपस्टिक लावून घ्या ओठांना. लिपस्टिक लावून झालेले आहे. आता याचाच मी सिंदूर म्हणून इथे उपयोग करते. ते काजळ लावून झालेलं आहे. 4 प्रोडक्ट आपले यूज करून झालेले आहे आपल्या मेकअपमध्ये. आता आपल्याला काउंटरिंग वगैरे काहीच करायची नाहीये, कारण आपण खूप घाईमध्ये आहोत. फक्त आपल्याला हायलायटर असेल तर हायलायटरचं थोडंसं इथे हायलाइट करून घ्यायचं नाकावरती. खूप छान दिसतं हे. आयब्रोचे इथं आणि इकडे. ओके. आणि आता आपण आयब्रो फिल करून घेऊया. तर ही आहे आयब्रो पेन्सिल आणि याने आयब्रो फिल करून घ्यायचे आहे. आयब्रो पण आपला फिल करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आयब्रो माझ्या फिल करून झालाय. मी ना ब्राऊन कलरचीच पेन्सिल यूज केलेली आहे. आपला मेकअप लुक इथे झालेला आहे. फक्त आता आपली हेअरस्टाईल आणि काही ज्वेलरीज घालायची बाकी आहे. तर ते मी आता वेअर करते आणि भेटतेच लगेच. तर गाईज बघू शकता तुम्ही, आपला मेकअप लुक रेडी झालेला आहे. हेअरस्टाईल सुद्धा रेडी झालेली आहे. आणि बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला किती कमी वेळेमध्ये मी रेडी झाले. 1 मिनिट मी तुम्हाला घड्याळ नक्की दाखवते. बरोबर 5ला आपण मेकअप स्टार्ट केला होता आणि 15 मिनिटमध्ये आपला हा मेकअप लुक तयार झालेला आहे. तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. आता नथ घालून तुम्ही बघू शकता, जेव्हा केव्हा आपले ट्रेडिशनल सणवार असतात तेव्हा आपल्याला नथ वगैरे घातल्यानंतर खूप शोभा येते आणि आपला लुकही उठावदार दिसतो. फक्त एवढंच करा, जेव्हा घाई गडबड असेल, जेव्हा तुम्ही जी हेअरस्टाईल करता नियमितपणे तुम्हाला त्याची सवय आहे तीच करा, म्हणजे तुम्हाला वेळ लागणार नाही. तर या लुकवर सुद्धा कसे वाटते हे नक्कीच सांगा कमेंट करून.